नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 20 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. या संदर्भात माहिती, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 या संदर्भात आपण आज सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तसेच संगीत कलानिधी पुरस्कार 2026 हा देखील नुकताच जाहीर झालेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. आजच्या चालू घडामोडी परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण आजच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण आज इंडेक्स, पुरस्कार तसेच दोन महत्त्वाच्या योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मद्रास अणुऊर्जा केंद्राचे संचालन कोणती संस्था करते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 NPCIL. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा दिवसही खास आहे. आज आहे 20 मार्च. 20 मार्च 2015 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आजच्या दिवशी मंजूर करण्यात आलेली होती. यासाठी 14 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाची ही योजना आहे. 20 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. 2010 पासून अशा पद्धतीचा दिवस हा साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. 20 मार्च हा दिवस तर भारतभरामध्ये राष्ट्रीय सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजच्याच दिवशी महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झालेला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणजेच सोशल एम्पॉवरमेंट डे तसेच समता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 20 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये अजून एका कारणाने प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल हॅपीनेस डे. 20 मार्च 1916 अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आजच्या दिवशी सापेक्षवादाचा सिद्धांत हा मांडलेला होता. 20 मार्च 1925 ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष आहेत, कारण आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या फॅक्ट्स ह्या वारंवार विचारले जातात. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेन्मार्क, पर्याय क्रमांक 2 स्वीडन, पर्याय क्रमांक 3 फिनलंड आणि पर्याय क्रमांक 4 आइसलँड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिनलंड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनविशेषमध्ये पाहिलंच की आज वर्ल्ड हॅपीनेस डे हा आहे, आणि याच कारणामुळे आजच्या दिवशी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 हा देखील प्रसिद्ध केला जातो. जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे फिनलंड. फिनलंड हा देश सलग 9व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. हा इंडेक्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्वाचा आहे, त्यामुळे या संपूर्ण फॅक्ट्स माहिती असू द्या. पहिल्या क्रमांकावर देश आहे फिनलंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे आइसलँड, तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, चौथ्या क्रमांकावर आहे कोस्टारिका आणि 5व्या क्रमांकावर आहे स्वीडन. तर सर्वात कमी आनंदी देश कोणता ठरलेला आहे? तर 147व्या क्रमांकावर ठरलेला आहे अफगाणिस्तान. भारताची स्थिती काय आहे? आपल्यासाठी आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं म्हणजे भारताचा क्रमांक आहे 116. 2025 मध्ये भारताचा क्रमांक 118 होता. आता 2 स्थानांनी भारताची क्रमवारी ही सुधारलेली आहे. आता याचा महत्वाचा निष्कर्ष काय निघतो? तर जास्त सोशल मीडियाचा वापर तरुणांच्या आनंदावर नकारात्मक परिणाम करत आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींवर अधिक परिणाम हा सोशल मीडियाचा होत आहे. दिवसाला 5 पेक्षा अधिक तास वापर केल्यास जीवन समाधान कमी, अशा पद्धतीचा निष्कर्ष या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये मांडलेला आहे. हा एक वार्षिक अहवाल आहे. वेलबिंग रिसर्च सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड यांच्याकडून हा अहवाल प्रकाशित केला जातो. लक्षात घ्या, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे फिनलंड, भारताचा क्रमांक आहे 116. भारताची 2 स्थानांनी क्रमवारी सुधारलेली असून 2025 मध्ये भारताची क्रमवारी होती 118. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुगंधा कलमगम, पर्याय क्रमांक 2 जयंती कुमरेश, पर्याय क्रमांक 3 नरेंद्र जी आणि पर्याय क्रमांक 4 ममता कालिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयंती कुमरेश. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत. 15 मार्च 2026 रोजी याची घोषणा करण्यात आली आहे, आणि यावर्षीचे विजेते आहेत जयंती कुमरेश. त्या सरस्वती वीणावादक आहेत. तामिळनाडूच्या चेन्नई येथील त्या प्रसिद्ध कलाकार आहेत. 34 वर्षानंतर वीणावादकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. 1 जानेवारी 2027 रोजी हा पुरस्कार देण्यात येईल.
द म्युझिक अकादमीच्या 100व्या संमेलनामध्ये या पुरस्काराचं वितरण होईल. नृत्य कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे नरेंद्र जी, ज्यांना भरतनाट्यम या कलासाठी मिळालेला आहे. तसेच संगीत कला आचार्य हा पुरस्कार सुगंधा कलमगम आणि त्रिचूर सी नरेंद्रन यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये मराठी भाषेतील पुरस्कार हा कोणत्या लेखकाला मिळालेला आहे? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजू बाविस्कर. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत आणि या संदर्भात माहिती ज्या दिवशी ते पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्याच दिवशी आपण या संदर्भाची माहिती पाहिलेली आहे. परंतु काही इतर भाषेतीलही पुरस्कार आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. कारण मागील वर्षी असं एक नोटीस करण्यात आलेलं होतं की आपल्याला परीक्षेमध्ये फक्त मराठीच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि कोकणी या चारही भाषांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. इतरही भाषांवरचे विचारतात, परंतु या 4 भाषा आपल्याला माहिती असणं, त्यांचे लेखक माहिती असणं आणि त्यांचं चरित्र कोणतं आहे हे देखील माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. तर मराठी भाषेसाठी मिळालेलं आहे राजू बाविस्कर यांना काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी. इंग्रजी भाषेतील पुरस्कार मिळालेला आहे नवतेज सरना यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी. हिंदी भाषेतील पुरस्कार हा ममता कालिया यांना जितेजी इलाहाबाद यांच्या संस्मरणासाठी मिळालेला आहे. तर कोकणी भाषेतील पुरस्कार हा हेनरी मेंडोनका यांना कोकणी काव्ये रूपा आणि रूपका या आलोचनात्मक निबंधासाठी मिळालेला आहे. आता आपण साहित्य अकादमी या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. साहित्य अकादमी संस्थेद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमध्ये दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात येतो. म्हणजे लक्षात घ्या, 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये एक कोरीव तांब्याचे स्मृतिचिन्ह, एक शाल आणि 1,00,000 रुपयांच्या बक्षिसाची रक्कम यांचा समावेश आहे. साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी असून तिची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. बाजूच्या चित्रामध्ये मी साहित्य अकादमीच्या संपूर्ण 24 भाषांतील जे काही पुरस्कार मिळालेले आहेत हे तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. शक्य असेल तर पाठ करा. परंतु मी रिकमेंड करेल की हे जे 4 आहेत मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कोकणी, त्यातील विशेष बाब म्हणजे मराठी तर आपल्याला माहिती असणं आवश्यकच आहे. परंतु बाकीचेही जर तुम्हाला लक्षात असतील तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय सोपे जाईल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कृषी सखी योजना ही कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, AICIL. कृषी सखी योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे कारण महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल याद्वारे मांडण्यात आलेलं आहे. काय आहे ही योजना? तर कृषी सखी इनिशिएटिव्ह ही देशभर राबवली जाणारी योजना असून महिला शेतकऱ्यांना जागरूकता, सहभाग आणि कौशल्य विकासाद्वारे सक्षम करण्यावर भर देते. ही योजना ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच AICIL याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. याचे मुख्य उद्दिष्ट काय? तर शेती व पीक विमा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुसिव्ह व लिंग संवेदनशील कृषी विकासाला चालना देणे, तसेच भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये महिलांच्या योगदानाला ओळख निर्माण करून देणे हे आहे. आता याचं महत्त्व काय? तर ही योजना ग्रामीण महिलांना केवळ शेतकरी म्हणून नव्हे तर निर्णय घेणाऱ्या सक्षम घटकांमध्ये परिवर्तित करण्याचा ही प्रयत्न करते. लक्षात ठेवा, कृषी सखी इनिशिएटिव्ह ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे आणि ही योजना कुणी सुरू केलेली आहे? तर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेमार्फत. पुढचा प्रश्न, भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच भव्य या योजनेअंतर्गत किती औद्योगिक पार्क्स हे उभारले जाणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 100. भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच BHAVYA म्हणजेच भव्य ही योजना नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. काय आहे ही योजना? तर भारत सरकारची ही महत्वाकांक्षी योजना देशभरामध्ये 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क्स उभारण्यासाठी आहे. या पार्क्समध्ये सर्व सुविधा आधीपासूनच तयार असल्यामुळे उद्योगांना म्हणजे त्वरित काम सुरू करता येते. यासाठी एकूण 33,660 कोटींचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. आता याच्या अंमलबजावणी संस्था कोणत्या आहेत? तर उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणजेच DPIIT, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NICDC या दोन्ही महत्त्वाच्या संस्था या अंमलबजावणी संस्था असणार आहेत. या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय? तर उत्पादन आधारित आर्थिक वाढ वाढवणे, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया ही सोपी करणे, क्लस्टर आधारित औद्योगिक विकासाला चालना देणे, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करणे, तसेच देशात गुंतवणूक ही आकर्षित करणे. तर लक्षात ठेवा, या संपूर्ण योजनेचं विशेष वैशिष्ट्य काय? तर रेडी टू यूज इन्फ्रास्ट्रक्चरमुळे उद्योगांना विलंब न होता त्वरित उत्पादन याद्वारे आता सुरू करण्यात येते.
म्हणजे भव्य योजना ही इन्फ्रास्ट्रक्चर या घटकाशी रिलेटेड आहे. भारत औद्योगिक विकास योजना हा भव्य याचा लॉंग फॉर्म आहे. तो लॉंग फॉर्म देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि कोणत्या संस्थेमार्फत याची अंमलबजावणी करण्यात येते, तर उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणजे DPIIT आणि NICDC या दोन्ही संस्थांमार्फत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 100, पर्याय क्रमांक 2 110, पर्याय क्रमांक 3 116 आणि पर्याय क्रमांक 4 120. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. लक्षात ठेवा, इथे जरी हायलाइटेड असलं तरी तेच उत्तर असतील असं नाही. तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.